नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रथमेश पालांडे. जी बॅटिंग बघायची गोलंदाजीसाठी शैलेंद्र बोरकर विरारवरून खास मागवलेले आहेत. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात. सामना करतील सागर मोहाने. पहिला चेंडू सागर मोहाने यांना. पंचांचा वाईटचा इशारा. एक धाव. आणि अशा प्रकारे पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितलेली आहे. पंचांचा नकार. सुंदर असा चेंडू. सागर मोहाने यांना समजला नाही. ते पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तो बॉल त्यांच्या बॅटीला लागलेला नाही आणि मागे आलेला आहे. एक चेंडू एक धाव. पुढचा चेंडू शैलेंद्र बोरकर गोलंदाजीसाठी सज्ज. ओके बरोबर. ओके चालू आहे. उत्कृष्ट अशा प्रकारचा चेंडू शैलेंद्र. सागर मोहानेंचा फटका लेगच्या दिशेने. एक साठी अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे. पुढचा चेंडू आणि हा या ठिकाणी कीपर करून चूक झालेली आहे. नो बॉलचा इशारा अंपायरांचा. 6 रन. उत्तम असा फटका. या ठिकाणी चौकार. प्रथमेश पालांडे यांच्या बॅट मधून निघणार हा उत्कृष्ट असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. काहीशी अशी संथ सुरुवात. त्याच्यानंतर शैलेंद्र बोरकर यांच्या 5व्या चेंडूवरती यांनी चौकार मारलेला आहे. धावसंख्या 10. संत गतीने चाललेली फलंदाजी. पुढचा चेंडू प्रथमेश पालांडेनं लोटचा इशारा अंपायरांचा. एक साठी धाव घेतलेली आहे आणि अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे 12. सागर मोहाने यांना या ठिकाणी कीपरच्या मागे 1 रन. 13 अँगल बरोबर आहे. एक षटकानंतर धावसंख्या झालेली 13. उत्कृष्ट अशी गोलंदाजी शैलेंद्र बोरकर यांची पाहायला मिळत आहे.
पाहूया पुढील गोलंदाजीसाठी कोण येत आहे. P4 है, PP4 दिख रहा है मुझे. ओके. पुढील गोलंदाजीसाठी सज्ज सागर कविटकर आपल्या दुसऱ्या षटकासाठी तयार. सागर मोहाने स्ट्राईक वरती. पहिला चेंडू ऑफच्या दिशेने भिरकवलेला. सुंदर अशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी महेश लाड यांच्याकडून. सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुंदर असा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला 4च्या दिशेने. नो बॉल आहे हा आणि या ठिकाणी नाही सॉरी नो नाहीये, माफ करा. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता त्यामुळे नो बॉल नाहीये. धोनीकडे लागतो. विशाल वांगे यांच्याकडून अपील झालेली आहे, परंतु अंपायरचा वाईटचा निर्णय. 1ने धावसंख्या पुढे सरकते. पुढचा चेंडू ऑफच्या दिशेने सुंदर असा फटका. 4 रन. रमेश पालांडे उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या संघाला माफक अशा धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सागर कविटकर पुढच्या गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. स्ट्राईकवर प्रथमेश पालांडे. पुढील चेंडू प्रथमेश पालांडेंना लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू. अंपायरांचा नोचा इशारा. धावसंख्या 26. 3 बॉल 26 रन. गोकुळ इंडियन्स या संघाची धावसंख्या 26 अशी झालेली आहे. पुढील चेंडू सागर कविटकर यांचा. सागर मोहन यांना पाहूया काय करतात. सुंदर असा फटका सागर मोहन यांचा. 1ने धावसंख्या वाढलेली आहे. 27 रन. पाहूया सागर मोहनने पुढील चेंडू मध्ये. पुढील चेंडू प्रथमेश पालांडे यांनी उत्कृष्ट असा आपल्याला फटका प्रथमेश पालांडे यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 4ने वाढलेली आहे आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे 31. शेवटचा चेंडू सागर कविटकर यांचा. पुढे जाऊन मारलेला आणि उत्कृष्ट अशी या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि 2 त्यांनी धावा घेतलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी सागर मोहने आणि प्रथमेश पालांडे यांच्याकडून आणि धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 36. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे 33. गोकुळ इंडियन्स या संघाची धावसंख्या 33. पुढील गोलंदाजीसाठी पाहूया कोण येत आहे ते. सागर मोहने आणि प्रथमेश पालांडे यांची उत्कृष्ट अशी या ठिकाणी भागीदारी आपल्याला पाहायला मिळते.
साधू प्लस देणारा लक्ष ठेवून बॉल मार. मग वाईट टाकतोय बा आता. बघ आता वाईट टाकेल बघ. गोलंदाजीसाठी सज्ज विशाल वनगे आपली पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येत आहेत. फलंदाजीसाठी सागर मोहने पहिला चेंडू आणि पंचांचा वाईटचा निर्णय या ठिकाणी. सुपर फास्ट अशी गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बोलू नका पेनल्टी द्या. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गुरु आणि शिष्य असा हा सामना या ठिकाणी रंगत आहे आपल्याला पाहायला मिळतोय. गोकुळ कॅपिटल या संघाचे संघ मालक आणि गुरुवर्य सागर जाधव आणि त्यांचे शिष्य आशिष भिडिये या दोन्ही संघामध्ये हा सामना चाललेला आहे. धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 36. एक बॉल. प्रथमेश पालांडे वैयक्तिक 21 धावांवरती खेळत आहे. तसेच सागर मोहाने वैयक्तिक 6 धावांवरती खेळत आहे. प्रथमेश पालांडे यांच्याकडून उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 210च्या स्ट्राईक रेटने ते फलंदाजी करतायत. पुढील चेंडू आणि वरच्या साईडला दिसणार सुंदर असं क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न झाला त्यांच्याकडून, परंतु पुढील चेंडू काही झाला नाही आणि वरच्या साईडला दिसणार सीमारेषेच्या दिशेने गेला आणि 4 रन या ठिकाणी त्यांना मिळालेले आहेत. प्रथमेश पालांडे 25 रन वरती 11 बॉल आणि धावसंख्या झालेली 40. 2 ओव्हर 2 बॉल 40 रन गोकुळ इंडियन्स. पुढील चेंडू विशाल वनगे यांचा सुपर फास्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आणि उत्कृष्ट असा चेंडू त्रिफळाची प्रथमेश पालांडे त्रिफळाची झालेले आहेत. विशाल वनगे यांचा सुपर फास्ट असा गोलंदाजीचा नजारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आपल्याला पाहायला मिळते की धावसंख्या झालेली 40. एक खेळाडू या ठिकाणी बाद झालेला आहे. प्रथमेश पालांडे पुन्हा आपल्या पवेलियन मध्ये परत आहेत. उत्कृष्ट अशी फलंदाजी त्यांनी केलेली आहे. फक्त टच करायचं काय नाही. त्या ठिकाणी पुढील खेळाडू फलंदाजीसाठी सज्ज अंकित मोकल. बॉक्स क्रिकेट मध्ये गाजलेले असे खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेले आहेत. अंकित मोकल आणि तशाच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतो विशाल वनगे यांच्याकडून. क्षेत्ररक्षण तपासून पाहतायत. फक्त टच करायचं रे बाय. हॅलो या ठिकाणी गोकुळ इंडियन्स विरुद्ध गोकुळ कॅपिटल यांच्यामध्ये हा सामना रंगत आहे. संघ मालक सागर जाधव आणि संघ मालक आशिष भिडिये. फलंदाजीसाठी सागर जाधव यांचा संघ त्याच्याकडून फलंदाजी करत आहे सागर मोहाने आणि अंकित मोकल. गोलंदाजी करत आहे विशाल वनगे. नावाजलेले असे खेळाडू. महेश राणांचे गटा क्षेत्ररक्षण सुंदर असा चौकार. सुंदर सुंदर धावसंख्या झालेली 44. या ठिकाणी आपल्याला गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. विशाल वनगे जीव तोडून आपली गोलंदाजी करतायत, परंतु त्यांच्या खेळाडूंकडून त्यांना साथ मिळत नाहीये. पकडत नाही. पुढील चेंडू चेक करतोय. डेड बॉल. अंकित मोकल फलंदाजीसाठी सज्ज. पुढील चेंडू विशाल वनगे यांचा वेगवान असा मारा करतायत. पुढील चेंडू वाईड आणि धावसंख्या झाली 45.
45 2 ओव्हर 5 बॉल 45 शेवटचा चेंडू अंकित मोकल सामना करतील. पाहूया काय करतात ते आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा आणि अशा तऱ्हेने धावसंख्या 46 वर पोहोचलेली आहे. काहीशी खराब अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विशाल वनगे यांच्याकडून. पाहूया पुढील चेंडू अंकित मोकल यांना. चालेल काय नाही. शेवटचा चेंडू उत्तम अशी गोलंदाजी या ठिकाणी अंकित मोकल त्रिफळाचीत झालेले आहेत. विशाल वनगेंचा वेगवान मारा आणि आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी अंकित मोकल यांना त्रिफळाचीत केलेले आहे. आणि अशा तऱ्हेने 2 खेळाडू या ठिकाणी बाद झालेले आहेत. धावसंख्या 46. 3 ओव्हर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 46. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46. पुढील फलंदाजीसाठी आलेले आहेत हिमालय विश्वकर्मा 46. आवाज कमी आणि गोलंदाजीसाठी सज्ज महेश लाड. आपलं वैयक्तिक आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन येत आहेत. पाहूया आपल्या संघासाठी ते काय करतायत. आणि फलंदाजीला उतरलेले सागर मोहाणे काहीसे शांत अशी फलंदाजी करताना आणि हा लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच चेंडूवरती महेश लाड यांची उत्तम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सागर मोहाणे पुढील फलंदाज प्रफुल्ल राणे फलंदाजीसाठी आलेले आहेत. नावाजलेले असे खेळाडू. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत ते. आणि अशाच प्रकारे महेश लाड यांचा उत्तम असा गोलंदाजीचा नजारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी सज्ज प्रफुल्ल राणे, गोलंदाजीसाठी सज्ज महेश लाड. पुढचा चेंडू प्रफुल्ल राणे यांना आणि हा लेग साईडच्या दिशेने पंचांचा वाईटचा निर्णय आणि धावसंख्या पुढे सरकते 1/47. 3 ओव्हर 1 बॉल 47. काहीशी संत अशी धावसंख्या. पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं की उत्तम अशी फलंदाजी 87 रनचं उत्तुंग असं आव्हान या ठिकाणी त्या संघाने दिलं होतं. पुढे चेंडू महेश लाड यांचा 1च्या दिशेने अवांतर अशी धावसंख्या आणि धावसंख्या 1ने पुढे सरकते 48. 2 बॉल 48 रन. फलंदाजीसाठी हिमालय विश्वकर्मा सज्ज आपला सामना करतील महेश लाड यांचा. सत्तेचाळीस 47. 2 बॉल 47. हिमालय फलंदाजीसाठी आणि उत्कृष्ट असा हा गोलंदाजीचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. महेश लाड यांचा फलंदाजांना काहीसा चेंडू समजत नाहीये ज्या प्रकारे महेश गोलंदाजी करतायत. प्रफुल्ल राणे स्ट्राईकवर पुढे जाऊन प्रफुल्ल राणे बॉलरच्या दिशेने धावत गेले होते. बॅटने मारायचं होते की कशाने काय माहित नाही. पुढील चेंडू महेश लाड यांचा. प्रफुल्ल राणे यांना उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी. काहीसं गोंधळाचं वातावरण. धाव घेऊन की नको अशा परिस्थितीमध्ये 1 धाव पूर्ण झालेली आहे. 2 धावा. 2 बॉल बाकी. 2 बॉल बाकी. 50 रन झालेले आहेत गोकुळ इंडियन्स यांचे.
उत्कृष्ट असं फलंदाजीचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो आणि सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा महेश लाड यांचा त्रिफळाची हिमालय सुंदर असा फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोकुळ कॅपिटल्स या संघाकडून महेश लाड यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. काहीसं गचाळ असं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून मागाशी आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु या ठिकाणी दाखवून दिलं की त्यांनी कशा प्रकारचे गोलंदाज आहेत ते. आता या ठिकाणी पुढील फलंदाजीसाठी सज्ज सुशांत आपला पुढील चेंडू महेश लाड यांचा आणि उत्कृष्ट असा फटका या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणि धाव संख्या पंचांचा निर्णय बाद. पंचांचा निर्णय, पंचांशी कोणी उद्धत घालू नये. पंचांचा निर्णय बाद आहे. दुसरी धाव घेताना प्रफुल्ल राणे धावचीत झालेले आहेत आणि अशा प्रकारे गोकुळ कॅपिटल्स या संघाची धाव संख्या झालेली आहे. सन्मान शैलेंद्र मुरकर यांचा उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षणाचा नजारा आपला या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यांनी धावचीत केलेला आहे प्रफुल्ल राणे यांना आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे 51 आणि गोकुळ कॅपिटल्स यांना आपलं हे आव्हान पार करण्यासाठी 52 धावांचं असं माफक असं आव्हान या ठिकाणी गोकुळ कॅपिटल्स यांनी दिलेलं आहे. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे सामना पुढे रंगेल. पुढील होणारा सामना गोकुळ सुपर किंग्स आणि गोकुळ जायंट्स ही दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी उपलब्ध व्हायचं आहे. गोकुळ सुपर किंग्स आणि गोकुळ जायंट्स. गोकुळ सुपर जायंट्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. गोकुळ सुपर किंग्सचे कर्णधार आणि गोकुळ सुपर जायंट्सचे कर्णधार दोघांनी नाणेफेकीसाठी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. गोकुळ सुपर किंग्स संघाचे कर्णधार संजय राणे आणि सुपर जायंट्स संघाचे कर्णधार प्रणित मोरे प्रणित मांजरेकर माफ करा 52 टार्गेट. हेड्स असा कॉल त्यांचा. प्रणित मांजरेकर जिंकलेला आहे. फिल्डिंग सुपर जायंट्स गोकुळ सुपर जायंट्स यांचा फलंदाजीचा निर्णय. पुढचा सामना आणि या ठिकाणी चालू असलेला सामना गोकुळ इंडियन्स वर्सेस गोकुळ कॅपिटल्स. गोकुळ कॅपिटल्स या संघाला 52 धावांचं आव्हान आहे. त्यांच्याकडून फलंदाजीसाठी कोण येते ते आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी मैदानामध्ये सामना करण्यासाठी उतरलेले आहेत सागर कविटकर आणि त्यांच्या सोबत या बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये नावाजलेलं असं नाव विशाल वनगे. स्ट्राईकला येते विशाल वनगे, नॉन स्ट्राईकला येते सागर कविटकर. विशाल वनगे आपला वैयक्तिक
हॅलो, प्रणित मांजरेकर यांचा आज वाढदिवस असल्यामुळे आम्ही त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतोय. कॅप्टन आणि ओनर व्यतिरिक्त कोणीही मैदानामध्ये जायचं नाही आहे, नाहीतर त्या संघाला 5 रनची पेनल्टी दिली जाईल. सामना करतील विशाल बनगे. गोलंदाजीसाठी अंकित मोकल, गोलंदाजीसाठी सज्ज अंकित मोकल सामना करतील. पहिल्या चेंडूचा विशाल बनगे. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. पहिला चेंडू अंकित मोकल यांचा सुंदर असा फिरवला चेंडू विशाल बनगेच्या बॅट मधून लेग साईडच्या दिशेने मारलेला हा 1 धावसंख्येसाठी पहिला चेंडू आणि या ठिकाणी धावसंख्या झालेली 1. पुढील चेंडू अंकित मोकल यांचा फिरवलेला असा काहीसा चेंडू आणि पुढचा चेंडू आणि या ठिकाणी पाहायला मिळते सागर कमितकर यांच्या बॅट मधून लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका 4 या धावसंख्येसाठी आणि धावसंख्या झालेली आहे 6. पुढचा चेंडू अंकित मोकल यांचा लेग साईडच्या दिशेने मारली. सुंदर असं क्षेत्ररक्षण कमितकर यांचा या ठिकाणी बाहेर स्वतःच्या गोलंदाजीवरती त्यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि त्यावेळेला भाग मिळालेला आहे. धावची लेग सागर कमितकर पहिल्या चेंडू मध्ये 4 रन मारले आणि ते आता आउट झालेले आहेत. धावसंख्या सहा रन 2 चेंडू. पुढील फलंदाज आदित्य कोबाटे नॉन स्ट्राईकला आहेत. 2 बॉल 6 रन. स्ट्राईकला इथे विशाल बनगे सामना करतील दुसऱ्या चेंडूचा. गोकुळ कॅपिटल्स या संघाला 52 रनचं असं आव्हान दिलेलं आहे. गोकुळ ETS या संघाने 22 बॉल मध्ये 46 रनची या ठिकाणी आवश्यकता आहे गोकुळ कॅपिटल्स या संघाला. फलंदाजीला विशाल बनगे आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉक्स क्रिकेट या अंडर आर्म क्रिकेट पुढचा चेंडू अंकित मोकल यांचा पंचांचा काही निर्णय नाहीये आणि धावसंख्या 1 ते पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 7. रिव्ह्यू या ठिकाणी विशाल बनगे यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. नो बॉल साठी खेळाडूंनी मैदानातच राहायचंय. कृपया खेळाडूंनी मैदानात पंच निर्णय घेतील. खेळाडूंनी मैदानातच थांबायचंय. बाकी कोणी इतर संघाच्या खेळाडूंनी कृपया पुढे येऊ नये. पंच निर्णय घेतील आणि या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेले आहे नो बॉल साठी.
पहिलाच पाच घेऊन घ्या. हे सागर किती वेळ टाकणार आहे? पंच नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे, या ठिकाणी चेक करतायत. काय निर्णय काय पंच? लिगल डिलिव्हरी या ठिकाणी रिव्ह्यू लॉस झालेला आहे गोकुळ कॅपिटल्स या संघाचा. पुढे एकही त्यांच्याकडे रिव्ह्यू शिल्लक राहिलेला नाहीये. पुढच्या मॅचला भेटेल ना? पुढच्या इनिंगला. नाही. पुढच्या वेळी साईडस्क्रीन लावा. सगळ्याला भेटेल. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिलेला आहे, सो त्यांचा हा रिव्ह्यू या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आणि धावसंख्या पुढे सरकते, एकने धावसंख्या झालेली आहे हा, गेलं. 6 7. काय झालं? धावसंख्या पुढे सरकते, एकने धावसंख्या झालेली आहे 8. एकच झाला. 4 बॉल 8 रन, 2 बॉल शिल्लक. पुढील चेंडू अंकित मोकल यांचा सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आणि चौकार विशाल वनगे यांच्या बॅट मधून चौकार आहे. विशाल वनगे यांच्या बॅट मधून उत्कृष्ट असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका 4च्या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या झालेली आहे 12. शेवटचा एक चेंडू शिल्लक, धावसंख्या 12. नको तो काय फेकतो ना. थोडा बी नका द्या. मागे ग्राउंड समोर जे कोणती टीम खेळत असेल, प्रॅक्टिस करत असेल, त्यांनी कृपया बंद करायचं आहे. हे सिंगल पाडणार ना, सिंगल. शेवटचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि धावसंख्या झालेली आहे 13. एक षटकाच्या समाप्तीनंतर, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. संपले बॉलर. विशाल वनगे यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा, गणपती कुठे ठेवायचे? आयरिस कम करतो ना. 18 बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे गोकुळ कॅपिटल्स या संघाला. पाहूया पुढील गोलंदाज सागर मोहाने आपल्या संघासाठी काय करतात ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजीसाठी सज्ज सागर मोहाने वैयक्तिक पहिलं षटक या ठिकाणी घेऊन तयार. फलंदाजीसाठी विशाल वनगे उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा चेंडू सागर मोहने यांचा मारा करतील. सागर मोहने सामना करतील विशाल वनगे. पुढील चेंडू हॅलो. पंचांचा जोरचा इशारा आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि तशाच प्रकारचं पुढील चेंडू वाईटचा इशारा पंचांचा. आणि
या ठिकाणी 16 धावसंख्या 16 एक बॉल 16 17 बॉल 36 रनची आवश्यकता. पुढील चेंडू सागर मोहाने यांचा आणि या ठिकाणी लॉंगॉफच्या दिशेने मारलेला हा पटका एक या धावसंख्येसाठी. आदित्य बोबाटे यांचा धावसंख्या पुढे सरकते 17. 1 ओव्हर 2 बॉल 17. 16 बॉल मध्ये 35 रनची या ठिकाणी आवश्यकता आहे. 2 बॉल 17 रन. या ठिकाणी विशाल वनगे यांची काहीशी सुरुवात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 5 बॉल 8 रन. सामना करतील सागर मोहन यांचा पुढील चेंडू आणि लेगच्या दिशेने मारलेला हा उत्कृष्ट असा फटका आणि मनावरती घेतला आता आपल्या संघाला या ठिकाणी विजयी करण्यासाठी थोड्या अतिशयोक्तीची गरज आहे. पुढील आणि 4ने धावसंख्या वाढलेले 21 रन. 3 बॉल 21. सागर मोहन यांचा पुढील चेंडू उत्कृष्ट असा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि विशाल वानगे यांचे बॅक टू बॅक उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी विशाल वानगे यांची आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक 16 धावांवरती खेळत आहेत आणि धावसंख्या 25. 2 बॉल शिल्लक 4 बॉल 25 रन. पुढे चेंडू आणि सुंदर असं या ठिकाणी 1च्या अंपायरचा नोट आउटचा निर्णय आणि या ठिकाणी नो बॉल. पंचांचा नोटचा इशारा. धावसंख्या पुढे सरकते 27. 1 ओव्हर 4 बॉल 27. काहीच महागडं असं षटक या ठिकाणी सागर मोहाने यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. थोडीशी सुंदर अशी गोलंदाजी त्यांना करावी लागेल आपल्या संघाला जिंकवण्यासाठी आणि अशाच प्रकारची उत्कृष्ट अशी फलंदाजी विशाल वनगे यांच्या बॅट मधून आपल्याला पुढचा चेंडू सुंदर असं क्षेत्ररक्षण स्वतःच्या वैयक्तिक गोलंदाजीवरती. अटीतटीचा असा चाललेला हा सामना कोणत्या बाजूने झुकेल काही सांगता येणार नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी कॅपिटल्स कडून आपल्याला पाहायला मिळते आणि तशाच प्रकारची उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला कॅपिटल्स कडून पाहायला मिळत आहे. या ठिकाणी 13 बॉल मध्ये 25 रनची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट 11.54. जवळजवळ 12 रनचा रिक्वायर्ड रन रेट आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 रन घेणं कंपल्सरी आहे. धावसंख्या 27. 5 बॉल. शेवटचा चेंडू सागर मोहन यांचा फलंदाजीसाठी. आदित्य बोबाटे काहीशी सक्त अशी सुरुवात त्यांची या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. पुढे चेंडू सागर मोहन यांचा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि हा 1 रनचा इशारा पंचांचा आणि धावसंख्या पोहोचली आहे 28. 2 ओव्हर समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. 12 बॉल 24 रन. गोकुळ कॅपिटल्स या संघाला विजय मिळवण्यासाठी 12 बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता आहे. फलंदाजीसाठी आहेत विशाल वनगे जे उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत. एका ठिकाणी त्यांनी आपला तग धरून धरलेला आहे आपल्या संघाला विजयी करण्यासाठी. पुढील गोलंदाजीसाठी सज्ज प्रथमेश पालांडे. संघाचे संघमालक सागर जाधव काहीतरी सांगतायत आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करतायत. अशी गोलंदाजी करा तशी गोलंदाजी करा इकडे बॉल टाका. पुढील गोलंदाज प्रथमेश पालांडे वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तयार. सामना करतील विशाल वनगे. पहिला चेंडू लेगच्या दिशेने मारलेला. 1 धावसंख्या प्राप्त करतायत आणि धावसंख्या पोहोचलेली 29.
29. पुढील चेंडू प्रथमेश पालांडे यांचा आणि हा पाहण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा आणि बॅटचा काहीसा संपर्क झालेला नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 30 रन. कॅपिटल्स या संघाला जिंकण्यासाठी 10 बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता आहे. थोडी घाई करावी लागेल त्यांना. मोठे फटके मारावे लागतील, चौकार मारावे लागतील. उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रथमेश पालांडे यांच्याकडून. पुढील सामना 2 बॉल मध्ये 2 रन दिलेले आहेत. आतापर्यंत सामना करतील विशाल वनगे, जे आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतायत. एकट्याने खिंड लढवतायत. अटीतटीचा असा चाललेला हा सामना. पुढचा चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू. 3 बॉल समाप्त. 31. धावसंख्या 31. 9 बॉल 21 रनची आवश्यकता. 9 बॉल 1. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. विशाल कृपया समजून घ्यायचे, पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. आणि या ठिकाणी लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल बाहेर गेल्यामुळे अंपायर पंचांचा आउटचा निर्णय. 2 खेळाडू बाद झालेले. धावसंख्या 31 आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रथमेश पालांडे यांच्याकडून. 4 बॉल संपलेले, 2 बॉल बाकी. 8 बॉल 21 रन. सामना करतील विनीत. आणि हा नव्हता उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अगदी गोखले यांच्याकडून. लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू, परंतु त्यांनी उत्तम क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलेलं आहे. 1 धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 33 आणि आपल्याला 8 बॉल मध्ये कॅपिटल्सला 8 बॉल मध्ये 19 रनची आवश्यकता. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते प्रथमेश पालांडे यांच्याकडून. आणि वक्तांचा नोटचा इशारा. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे 35. 8 बॉल 17 रन. 8 बॉल 17 रन. अटीतटीचा चाललेला हा सामना गोकुळ कॅपिटल्स विरुद्ध गोकुळ इंडियन्स. पुढील चेंडू प्रथमेश पालांडे यांचा आणि हा उत्कृष्ट असा चेंडू लॉस्कर, परंतु ही झाले आणि अवांतर 1. धावसंख्या 36. 7 बॉल मध्ये 16 रन. उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला प्रथमेश पालांडे यांच्याकडून पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये 7 रन दिलेले आहेत आतापर्यंत आणि त्यांनी 1 खेळाडू बाद केलेला आहे. खरंच वैयक्तिक त्यांचं उत्कृष्ट असं योगदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अशा तऱ्हेने आपल्या संघाला विजयी करण्यासाठी ही प्रयत्न करतायत. फलंदाजीसाठी सज्ज. शेवटचा चेंडू आणि उत्कृष्ट असा फटका. शेवटच्या 6 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता. ओके प्रशांत बापे होणारा सामना गोकुळ सुपर जायंट्स विरुद्ध गोकुळ सुपर किंग्स. गोकुळ सुपर जायंट्सने त्या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाची निवड केलेली आहे. कृपया सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. आपल्याला खूप असे सामने या ठिकाणी खेळवायचे आहे. शेवटच्या 6 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता गोकुळ कॅपिटल्स या संघाला. फलंदाजीसाठी सज्ज ओके. विशाल वनगे. पंच स्टंप थोडे सरळ करा.
शेवटचा या ठिकाणी शेवटचं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे ची आवश्यकता. पाहूया विशाल वनगे जे खंड लढवत आहेत आपल्या संघासाठी. पाहूया आपल्या संघाला विजय प्राप्त करून देत आहेत का. पहिला चेंडू काय चाललंय. बाहेरच्या खेळाडूंनी कृपया बोलू नये. बाहेरच्या खेळाडूंनी बोलू नये आणि आतल्या खेळाडूंनी बोलू नये. कर्णधार आणि पंच बोला बराबर. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. कृपया दोन्ही संघांनी सहकार्य करायचं आहे. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. अजून खूप सामने आपल्याला खेळवायचे. विशाल वनगे सामना करतील. पुढील चेंडू आणि हा चौथा इशारा पंचांचा आणि जोडते पुढे सरकते. 6 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता आणि बबली असा टाकलेला चेंडू फलंदाजाला समजलाच नाहीये. पंचांशी हुज्जत घालायची नाहीये. खेळाडूंना विनंती आहे पंचांशी हुज्जत घालायचं नाहीये. कॅपिटन बॅटिंगला जाते बॅटिंगला गाडीतला मी पंचांचा निर्णय अंतिम राहील. या ठिकाणी जो स्ट्राईकला खेळाडू होता तो पास झालेला आहे. नाही तो जाऊ पंचांचा निर्णय अंतिम राहील. जर तुम्हाला पंचांच्या निर्णयावरती शंका असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. संघाला एक रिव्ह्यू उपलब्ध आहे. पंचांची हुज्जत धरायची नाहीये. जर आपल्याकडे रिव्ह्यू असेल तर आपण रिव्ह्यू घ्यायचे. पुढील फलंदाज शैलेंद्र मुळकर पॅकर्स विरार पॅकर्स खास असे खेळाडू मागवलेले आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काही योगदान देतील. 5 चेंडू 13 धावा. सामना करतील विशाल वनगे. 5 चेंडू 13 धावा. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार या ठिकाणी विशाल वनगे यांनी मारलेले आणि धावसंख्या पुढे सरकते 43-43. 4 बॉलमध्ये 9 रनची धावांची गरज आपल्याला कॅपिटल्स या संघाला. 14 बॉल 26 रनवरती. पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सागर जाधव यांचं पाहायला मिळतं. या ठिकाणी गोलंदाजाकडून पाहायला मिळतं. जिथे एक धाव होती तिथे या ठिकाणी प्रेझेंट ऑफ माइंड विशाल वनगे यांचा पाहायला मिळतोय. रनिंग द बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. चौथी धाव विशाल वनगे यांनी घेतलेली आहे आणि धावसंख्या पुढे सरकते. 3 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता. अटीतटीचा सामना. 3 बॉल 7 रन. सामना करतील विशाल वनगे. विशाल वनगे या ठिकाणी चुकले. सुंदर असा
2 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता, कंपल्सरी त्यांना 2 चौकार मारावे लागतील. 2 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता, अटीतटीचा चाललेला हा सामना आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी विशाल बनके यांची आपल्याला पाहायला मिळते आणि तशाच प्रकारे अंडर प्रेशर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुशांत यांच्याकडून. पुढील सामना काय चाललंय? कृपया वातावरण शांत ठेवायचंय. खेळीमेळीचं वातावरणामध्ये सामना. विशाल वनके यांच्या बॅटमधून आपल्या संघाला विजयी करण्यासाठी त्यांचा अटीतटीचा प्रयत्न चालू आहे. 1 बॉलमध्ये 3 रनची आवश्यकता. कृपया पंचांनी लवकरात लवकर सामना चालू करायचा. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. ऑलरेडी सामना थोडा डिले आहे. संघचालक सागर जाधव आणि त्या संघाचे कर्णधार कृपया वेळ घालवू नका. शेवटचा चेंडू 1 बॉलमध्ये 3 रनची गरज आणि फलंदाजीसाठी सज्ज. 1 बॉलमध्ये 3 रनची आवश्यकता, कंपल्सरी चौकार मारावा लागेल त्यांना. पाहूया शेवटचा चेंडू गोलंदाजीसाठी सज्ज. सुशांत सामना करतील विशाल वनके. 1 बॉल 3 रन. पुढील चेंडू विशाल वनके आणि त्यांनी एकट्याने खिंड लढवले. ह्यालाच म्हणतात की एकट्याने खिंड लढवणे. आपल्या संघासाठी एकटा उभा राहून त्याने या ठिकाणी सामना जिंकलेला आहे. पुढील सामना सुपर जाईंट्स गोकुळ सुपर जाईंट्स विरुद्ध गोकुळ सुपर किंग्स. सुपर जाईंट्स विरुद्ध सुपर किंग्स. या ठिकाणी उत्कृष्ट असा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. सुपर कॅपिटल्स विरुद्ध इंडियन्स.